स्वामी समर्थ अध्याय पहिला मुख्य अर्थ आणि सार मंगलाचरण व नमन कवी गोविंद ग्रंथकार यांनी श्री गणेश सरस्वती कुलदेवता आणि सद्गुरूंचे स्मरण केले आहे. दत्त अवतार. स्वामी समर्थ हे दत्तात्र्यांचे पूर्ण अवतार असून ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिगुणात्मक रूपाचे निर्देशक आहेत असे वर्णन या पहिल्या अध्यायात आहे. समर्थांचे स्वरूप. 2. स्वामी हे निर्गुण निराकार असूनही भक्तांच्या कल्याणासाठी सगुण रूपात प्रगट झाले आहेत. ते चराचरात व्याप्त असून कलिमलनाशक आहेत. लेखनाचा उद्देश. स्वामींची लीला अफाट आहे. त्या सर्व लिहिणे महासागराचे वर्णन करण्यासारखे आहे. तरीही त्या अथांग सागरातून काही मौल्यवान मोती लीला निवडले आहेत, ज्याचा श्रवण करून भक्तांचे कल्याण व्हावे हे या ग्रंथाच्या निर्मितीचे मुख्य कारण आहे. श्रोत्यांनी हे अमृत समजून हा गोड अध्याय प्रेमाने ऐकावा अशी विनंती केली आहे. थोडक्यात पहिला अध्याय स्वामी समर्थांना शरण जाऊन त्यांच्या लीलांचे गुणगान गाण्याची सुरुवात आहे. स्वामी समर्थ अध्याय पहिला मुख्य अर्थ आणि सार मंगलाचरण व नमन कवी गोविंद ग्रंथकार यांनी श्री गणेश सरस्वती कुलदेवता आणि सद्गुरूंचे स्मरण केले आहे. दत्त अवतार. स्वामी समर्थ हे दत्तात्र्यांचे पूर्ण अवतार असून ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिगुणात्मक रूपाचे निर्देशक आहेत असे वर्णन या पहिल्या अध्यायात आहे. समर्थांचे स्वरूप. 2. स्वामी हे निर्गुण निराकार असूनही भक्तांच्या कल्याणासाठी सगुण रूपात प्रगट झाले आहेत. ते चराचरात व्याप्त असून कलिमलनाशक आहेत. लेखनाचा उद्देश. स्वामींची लीला अफाट आहे. त्या सर्व लिहिणे महासागराचे वर्णन करण्यासारखे आहे. तरीही त्या अथांग सागरातून काही मौल्यवान मोती लीला निवडले आहेत, ज्याचा श्रवण करून भक्तांचे